नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे आपले स्वागत करतो आहे. तुम्ही पाहता ॲक्टिव्ह राजकारणचा व्हिडिओ. राजकीय निरपेक्ष विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, आज वेगळाच एक प्रतिसाद उमटला आणि या प्रतिसादाचा टॉपिक आहे गटारवाद. कोणी उपस्थित केला हा प्रश्न? तर कंगना रनौत विरुद्ध विद्यार्थी, म्हणजे विद्यार्थ्यांच्या विरुद्ध गटार हा शब्द प्रयोग कंगना रनौत केला. आणि त्यानंतर या प्रश्नाला उत्तर राखी सावंत यांनी काय दिले याचेही विश्लेषण आपण करणार आहोत. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या समोर एक आता स्क्रीनवर फोटो दिसतो आहे. ह्या आहे भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी आज विद्यार्थ्याला उपमा दिली, गटार. पण ह्या गटारातून बाहेर आल्या याचं भान त्यांना नाही. म्हणून मित्रांनो, मी ॲक्टिव्ह राजकारण मध्ये सर्वांचे स्वागत करून विद्यार्थ्याची दशा आणि दुर्दशा, कथा आणि व्यथा न पाहता सैराट सारखे मन मोकळे करून गटार शब्द प्रयोग करणाऱ्या महान खासदारांच्या संदर्भात विश्लेषण करणार आहे. एका बाजूला देशाचे भविष्य, एका बाजूला भविष्य काय आहे देशाचं हे पहा, आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थी. या विद्यार्थी दशेतून जो विद्यार्थी किंवा जो मूल बाहेर पडतं, जी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या जातात, असे ते विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी पुढे येतात आणि त्यांना ह्या गटार म्हणून उपमा देतात. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या बाजूला भाजपच्या खासदार रनौत यांचे गटार हे वक्तव्य आज केलेले आपणास योग्य वाटतं का? तर हे भारतातील कोणत्याही विद्यार्थ्याला डिचवलं आहे. म्हणजेच हॉलिवूड मधली अभिनेत्री असणारी चित्रपट क्षेत्र सोडून राजकारणात प्रवेश करून राजकारणचं गजकरण यांनी केलं आहे. आणि म्हणूनच यांच्या उत्तराला रेखा सावंत यांनी काय चर्चेचा विषय बनवला याबद्दल संरक्षण करणार आहोत. पण आज आपण संपूर्ण प्रकारचे राजकीय, सामाजिक विश्लेषण या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत दाखवणार आहे. आणि म्हणूनच मी पुढच्या एका सीनकडे जातो आहे. तर ज्यांनी ते वाक्य उतरलं त्या संदर्भात मी आपल्या पुढच्या सीनकडे जातो. गटर जनरेशन, झेड़न लड़कियां न पढ़ाई में अच्छी होती है, न बहुत खूबसूरत होती है, और न होने की इतकी मानसिकता अच्छी है. कंगना रनौत बीजेपी संसद सदस्य. मित्रांनो, गेल्या आठवड्यात खासदार कंगना रनौत एका कार्यक्रमात बोलल्या होत्या. काय बोलल्या होत्या? तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि सोशल मीडियावर होणाऱ्या
वर बोलताना त्याने तोंडून गटार हा शब्द वापरला. म्हणजे विद्यार्थ्यांवर जे विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या वर निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी आंदोलन करतात त्यांच्यावर टीकेचा झोड उठवला आहे. आता यांच्यावर टीकेचा झोड उठवणं ही आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थ्याच्या आंदोलनावर जर अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला तर विद्यार्थ्याच्या मनाची अवस्था काय झाली असेल तेही एक सामाजिक आणि मानसिक क्षेत्रातून पाहणे आवश्यक आहे. एका विद्यार्थ्याला म्हणणे काय आणि 10 विद्यार्थ्याला म्हणणे काय, देशातील करोडो विद्यार्थ्यांसाठी हे महान वक्तव्य महान आहे का गहाण वक्तव्य आहे का गलिच्छ आहे का गटार वक्तव्य आहे, याचे समीक्षण तुम्ही पहा. थेट आंदोलक विद्यार्थ्यांना गटारची उपमा दिली आणि म्हटले काही लोक फक्त नकारात्मक पसरवतात. कोणी नकारात्मक पसरवलंय? काम फक्त टीका करणे. तुमचं काम फक्त आता टीका करण्याचं आहे आणि नकारात्मक बाजू तुम्हीच करतायत. सकारात्मकतेचा विचार जर तुम्ही रणोत यांनी केला नसता तर आज आपल्याला व्हिडिओ व्हायरल करता आला नसता. विरोधी पक्षाची भूमिका वेगळी असते, सत्ताधारी पक्षाची भूमिका वेगळी असते आणि विद्यार्थ्याची भूमिका वेगळी असते. आणि म्हणून विद्यार्थी पक्षांनी, विरोधी संघटनांनी आणि सोशल मीडियानी या त्यांच्या वक्तव्यावर आता मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रश्न विचारला गेला आता त्यांना. खासदार पदावर असलेल्या व्यक्तीने देशाच्या विकासाबद्दल कसे बोलायला हवे आहे, काय बोलायला हवे आहे, कसं बोलायला पाहिजे यांनी, तर यामध्ये महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं भान नसणाऱ्या खासदार म्हणून कसं तिकीट दिलं, लोकांनी कसं निवडून आणलं, कोणत्या हेतूने आणलं. चित्रपट सृष्टीमधल्या व्यक्तीचं नॉलेज वेगळं असतं, राजकारणाचं नॉलेज वेगळं असतं आणि दोन्हीची संगनमत घालत नाही. म्हणून तुम्ही पहिल्यांदाच ज्या वेळेस आलात त्यावेळेस पोलिसांनी तुमच्या तोंडात थप्पड मारलेली तुम्ही विसरलात. आणि म्हणूनच आता ताजा हा व्हिडिओ व्हायरल करावा लागत आहे आणि त्याचमुळे हा तुम्हाला आता प्रश्न विचारला जात आहे. खासदार पदावर असलेल्या व्यक्तीने युवकाबद्दल काय बोलावं. येथे या प्रश्नात एंट्री होते ती राखी सावंत. मी राखी सावंतचाही फोटो दाखवणार आहे. राखी सावंत यांनी या प्रतिक्रियेवर आपली प्रतिक्रिया अशी दिली. कंगना यांना थेट पाठिंबा देण्याऐवजी वेगळीच भूमिका घेतली. विद्यार्थ्याला पाठिंबा देणं हे त्यांचं काम असताना त्यांनी वेगळीच भूमिका घेतली आणि म्हटले, कंगना दीदी तुम्ही अभिनेत्री म्हणून चांगले आहात, पण राजकारण आणि खासदार यांना बोलताना शब्द जपून वापरायला. हा सल्ला कोण देत आहे? राखी सावंत. पुढे राखी सावंत त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटल्या, काय म्हटल्या? विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे. सर्व भारतातले युवक हा देश घडवणार आहे. तुम्ही असा त्यांना मानसिक त्रास बोलून दिल्यानंतर कसा घडेल. आणि म्हणूनच त्यांच्याशी तो संवाद केला, तो अगदी चुकीचा संवाद केला आहे. आपण काय बोलतो आहे यावर आपलं भान पाहिजे असतं. जे दिसतं तसं नसतं,
जास्त तसं नसतं. उतळ पाण्याला खळखळाट जास्त. तुमच्या उतळ पाण्याला खळखळाट जास्त आहे. तुमच्या मनातून काय एवढे शब्द प्रयोग झाले. आणि म्हणूनच त्या वेळी राखी यांनी विद्यार्थ्याला सल्ला दिला. आता राखी सावंत यांनी विद्यार्थ्यालाही सल्ला दिला, तुम्ही मर्यादा पण ओलांडू नका, आंदोलन करा पण आदराने करा. ठीक आहे, तुम्हाला आंदोलन करायचं, आदराने करा, फक्त शांततेनं करा. कोणतंही राष्ट्राचं नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातून त्यांनी केलं. आणि म्हणूनच राखी सावंतच्या संदर्भातलाही फोटो मी तुम्हाला दाखवणार आहे. विद्यार्थ्यांनो, मारल्याचे घाव बुजतात पण बोलण्याचे घाव बुजत नाही. याच्याजवळ माझ्याजवळ कथा आहे मोठी, पण आता आपल्याजवळ सांगण्यास वेळ नाही. शब्दाची ताकद आणि जबाबदारी समजायला पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपणास निवडून संसदेत पाठवलं, तुम्हाला खासदार बनवलं. त्यावेळेस तुम्ही काय वापरायला पाहिजे शब्दप्रयोग, तुमची मर्यादा तुम्ही काय सांभाळायला पाहिजेत. आणि अशाच असणाऱ्या ह्या खासदार एनडीनं तिकीटच कसं दिलं यांना, हाही माझ्या मनात दुसरा सवाल होता. का बीजेपीनं पैसे घेतले आणि यांना तिकीट दिलं, अशी शंका निर्माण व्हायला लागली. शंका आहे, पुरावा नाही. त्या हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. पहा, हिमाचल प्रदेश जेथून आपल्याकडे सफरचंद येतात, त्या मध्ये एक मंडी मतदारसंघ आहे आणि तेथून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. खासदार म्हणजे एक सेलिब्रिटी नाही. तुम्ही सेलिब्रिटी असाल पण खासदार म्हणजे एक सेलिब्रिटी नाही, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. त्यांच्या प्रत्येक शब्दाला तुमच्या वजन असतं. राजकारणी व्यक्तीचे बोलताना एका विशिष्ट प्रोटोकॉल मधून बोलावा लागतो. प्रत्येक शब्द हा विरोधक पकडण्याची शक्यता दाट असते आणि तुम्ही कोणताही शब्द बोलताना एवढे अचूक आणि तंतोतंत करेक्ट वाक्य बोलायला हवे असतात की तुमच्या शब्दावर कोणीही प्रतिक्रिया देता कामा नये आणि तुमचा कोणीही पद्मभूषण म्हणून पुरस्कार द्यायला पाहिजे. आणि मिळाला की ज्यांना पद्मभूषण आहेत. आणि म्हणूनच राजकारणात विरोध हे लहान असतात. राजकारणात विरोध हे सहन करावा लागतो. आणि म्हणून विद्यार्थी जर सरकारच्या धोरणावर प्रश्न विचारित असेल, त्यांच्याशी चर्चा करायची आहे, त्यांचा अपमान करायचा नसतो. विद्यार्थ्याचं काय आहे, विद्यार्थी तुम्हाला प्रश्न विचारणार, राजकारणात ते तुम्हाला सहन करावे लागणार. विद्यार्थी जर सरकारच्या धोरणावर प्रश्न विचारित असेल तर त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा, त्यांचा अपमान करू नका. आणि त्यांच्याशी तुम्ही अपमान केला आहे. आता यामुळे काय झालंय, भाजप आणखी अडचणीत झालंय. आणखी जर आता आंदोलन उभार राहिलं, एका न्यायाधीशानं एक शब्द झुरळ वापरला, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशानं ते झुरळ कुठपर्यंत येऊन पोहोचलं त्याचं तुम्ही पहा. आता तुम्ही गटार हा शब्द प्रयोग वापरला. मला असं तर वाटतं की सगळ्याच भाजपच्या नेत्यांमध्ये अशी शब्द प्रयोग करण्याची सवय असावी, अशी माझी शंका येते. मला शंका निर्माण होतात. एक नेता बोलणं काय, भाजप बोलणं काय सारखंच असतं. तुम्ही भाजपचे नेता आहात, भाजप पक्षावर निवडून आला, तुम्ही बोललं म्हणजे भाजपनं बोललं, हा मला सांगण्याचा मुख्य अर्थ होता.
सर्वांच्या तोंडून मी ज्यावेळेस म्हणतोय ते तुमच्या तोंडून व्यक्त झालं आणि त्या सर्वांचं बोलणं तुम्ही तुमच्या कानात गुप्त ऐकलं आणि ऐकल्यानंतर तुम्ही ते बोललं म्हणजे तुम्हाला कोणीतरी पुढे केलं आहे. राजकारणाचा बळी तुमचा देण्यासाठी तुम्हाला पुढे केलं हे आणि म्हणून तुम्ही तो शब्दप्रयोग वापरला अशी माझा एक शंका निर्माण होते. आणि म्हणून भाजप हा युवा वर्गाला जोडण्याचा नेहमी प्रयत्न करतो. युवा मोर्चे होतात. भाजप साठी मोठी अडचण झालेली आहे आता. युवा मोर्चा निघणार, न्यू इंडिया नाऱ्यावर तरुण सोबत घेण्याची भाषा केली जाते. आता नवीन नारा येणार, न्यू इंडिया. अशा वेळी खासदारांनी गटार म्हणणे म्हणजे डॅमेज कंट्रोलचे काम वाढते आहे. आता डॅमेज कंट्रोल झालं, तुम्हाला ब्रेन अटॅक येतो का काय सांगता येत नाही. विरोधी पक्षाला यावरून हल्ला करण्याची तुम्ही सल्ला दिला आणि तुम्ही संधी उपलब्ध करून दिली. सल्ल्यापेक्षा संधी हा शब्द अत्यंत उपयुक्त वाटतो. आणि म्हणून कंट्रोल डॅमेज झाले तुमचं. विरोधी पक्षाच्या यावरून हल्ला करण्याला संधी मिळाली आहे. जे बीजेपीच्या विरोधक आहेत, राजकारणातील विरोधक, ते तुमच्या बोलण्याची संधी शोधू शकतात. सर्व विरोधी पक्ष तुमच्या एकाच बोलण्याहून एकत्र येतील ही शक्यता आहे. आणि भाजपला युवकाचा आदर नाही याचाच अर्थ तुमच्या बोलण्यावरून असं स्पष्ट दिसत आहे की तुम्हाला गरज नाही. मैंने अपने जीवन में इतना आटा पीटा किया, कुछ नहीं देखा, इतना वदा कुछ नहीं देखा, इन्हें किसने जन्म दिया, इसे कौन पाल पोस रहा है, ये तो गटर वाली पिढी है. म्हणजे ही गटरवाली पिढी हे तुमचे शब्द आहेत आणि ह्यामुळेच तुम्ही ह्याच राखी सावंत बॉलिवूड मधल्या अभिनेत्री. आता कंगनाच्या बद्दल असणारी तिसरी प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर सांगतो आणि तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. कंगनाची ओळख सुरुवातीपासूनच आक्रमक आहे. चित्रपट सृष्टीमध्ये गेल्यापासून बॉलिवूड मध्ये गेल्यापासून आक्रमक आहे आणि स्पष्ट वक्ता अभिनेत्री म्हणून आहे. सोशल मीडियावर आणि मुलाखतीचे शब्द बोलतात, पण खासदार झाल्यावर त्यांनी जबाबदारीने बोलावे लागेल. तुम्ही बॉलिवूड मध्ये असतात, चित्रपट सृष्टीत असताना तुम्ही स्पष्ट वक्ता म्हणून तिथे बोला, तिथे सहन करतील. सर्व सारखे आहे तिथे, सर्वच एकाच माळीचे मणी आहेत. तो आली एका नटीने 4-4 वेळेस घटस्फोट घेतले, 4-4 हे केले, पती केले. बॉलिवूड मध्ये चालतंय सर्व, राजकारणात नाही चालत. आणि म्हणूनच सोशल मीडियावर मुलाखत द्यायची असेल तर विचारणारे पत्रकार फार अचूक आणि करेक्ट प्रश्न विचारत असतात आणि त्या प्रश्नाला आता तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे. आणि हा वाद तुम्ही स्वतः तुमच्या अंगावर ओढून घेतला आहे. हा राजकीय तुमचं करिअर घडवण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्याच्या भावना दुखवल्या आणि मग सामान्य माणसाचा आवाज काय हवा असतो. सामान्य माणसाचा आवाज आता यामध्ये बेकार आहे, बेजबाबदार आहे. कोण? सौरभ दास व कंगना रानौत यांच्यामध्ये टीका हमाला, यांच्यामध्ये बातचीत झाली, वादविवाद झाला.
बे, बेकार और बेरोजगार आहे ही झाली. त्यानंतर हे तुमचे बॉलिवूड मधले आणि आता संसदेतले हे सर्व चित्र तुमचे येथे मी टिपलेले आहेत. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. इथे हे सर्व आहे. हे स्क्रॉल करून मोठे करून सुद्धा पाहता येतात. म्हणजे तुम्ही काय करताय, तुमचे सर्व इंस्टाग्रामवर सर्व माहिती असते, तुम्हीच टाकता ती आणि लोक ती पाहतात. आणि म्हणूनच तुमच्या संदर्भात आणखी हे एक फोटो तुमचेच आहेत, इंस्टाग्राम टिपलेले आहेत. युवक हे सर्व फोटो पाहतील आणि तुमची प्रतिमा आता समजून येईल युवकांना. आणि बीजेपी खासदार आणि आता एक वेळेस विद्यार्थी तुम्हाला कदाचित न्यायालयामध्ये सुद्धा खेचू शकतात, मानहानीचा दावा दाखल करू शकतात, FIR फाडू शकतात. कोणत्या शब्दावर? गटार. आम्ही गटार आहे काय? गटार म्हणजे काय? गटारचं काय असतं माहितीये का? खोल खड्डा असतो, तिथे पाणी जमा होतं, खराब पाणी, आणि तो एवढा खराब होतो की त्याच्यात कोणी पडलं ना तर मरतं. आजच एक टीव्हीवर न्यूज आली की रस्त्याच्या गटारामध्ये मोठं गटार साचलं होतं, लहान मुलगी पडली आणि मरण पावली. ते गटार. आणि त्या गटारामुळे कदाचित तुम्हाला न्यायालयालाही उत्तरे द्यावी लागेल. आणि म्हणूनच मी आता हे समोर दिसत आहे, राखी सावंत यांनी तुमच्या विरुद्ध राखी सावंतचे काही फोटो घेतले, ते तुम्ही आता स्क्रीनवर पहा. आणि म्हणून राखी सावंत यांनी सामान्य माणसाचा आवाज, राखी सावंत यांची प्रतिमा नेहमी बेधडक आहे आणि थेट बोलणाऱ्या व्यक्तीची आहे. त्या राजकारणी नाहीत, त्या सोशल मीडियावर फॉलोअप मोठे आहेत. त्यांनी कंगना यांचे नाव घेता टोला मारला विद्यार्थीची बाजू घेऊन. यामुळे सामान्य लोकांना वाटेल कोणीतरी आपली बाजू मांडली. राखी सावंत यांनी एक टोला मारला. न्यायाधीशाच्या टेबलवर पाहिलेला हातोडा तुमच्यावर उगारलाय. तो हातोडा मी इथे आताच दाखवला आहे. हा हातोडा आता तुमच्यावर उगारलेला आहे. हा तुमच्या तिथे खाली लागणार आहे का डोक्यात लागणार आहे? जरा पहा काय होणार आहे ते. आणि या संदर्भामध्ये ह्या राखी सावंत बोलल्या. आणि म्हणून राखी सावंतनं बेधडकपणे हे विश्लेषण केलं आहे. आता दोन्ही बाजू समजावून घ्या. राखी आणि कंगना यांचा थेट विरोध केला नाही, कुठेच विरोध केला नाही. फक्त सांगितलं, मोलाचा सल्ला दिला. संसदेत बोलताना तुम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. तुमच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द हा सामान्य नागरिकांसाठी आकर्षक आदर्श घडवणारा पाहिजे. आणि म्हणून या प्रकरणात बॅलन्स करण्याची राजनीती आहे. म्हणजे विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, विद्यार्थी या सगळं बॅलन्स करण्याची एक प्रतिक्रिया आहे. म्हणजे त्यांनी तुम्ही कुठेतरी बॅलन्स करा. म्हणजे आता समझोता घ्या, कदाचित तुम्ही बोलल्याबद्दल आता तुम्हाला माफी वेळी सुद्धा मागावी लागणार आहे विद्यार्थ्यासमोर. विद्यार्थी हळूच मैदानात येणार आहे आता लवकरच. आणि म्हणून आता तुम्हाला बॅलन्स करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही आता कोणत्याही रडारवर जास्त येत नाही. आणि त्याचमुळे तुम्ही सोशल मीडियावर सर्वपणे या रडारवर जास्त येत नाही. पण राजकीय भाषेमध्ये सॉफ्ट क्रिटिझम म्हणतात. राजकीय भाषेमध्ये सॉफ्ट क्रिटिझम. क्रिटिझम म्हणजे काय? तुलनात्मक आचार. सॉफ्ट म्हणजे मऊ.
असा तुम्हाला एक सल्ला दिला त्यांनी. आणि म्हणूनच सोशल मीडियाचा हा वार झालेला आहे. वार म्हणजे युद्ध नाही, वार दुसरा शब्द म्हणजे मारणे असाही सुद्धा होतो. वारचे अनेक शब्द आहेत. वार म्हणजे आपले दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आजकाल विद्यार्थी आपल्या जीवनाचे 24-25 वर्ष अभ्यासात घालतात. ज्यांनी जेवढा अभ्यास केला तेवढा अभ्यास तुम्ही सुद्धा केला नाही. कंगना, तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तर तुम्ही त्यांना डायरेक्ट गटारायचं. आमचे विद्यार्थी पुढे हे MPSC ला पास होणारे विद्यार्थी आहेत. कंगना, तुम्ही खासदार झालात, तुम्ही MPSC ला बसून आता पास होऊन दाखवा. आणि दाखवला असला तर ती खोटी डिग्री तुम्ही विकत घेण्याची क्षमताही तुमच्याजवळ आहे. कारण आजच पुणे विद्यापीठाचं प्रकरण गाजलंय. खोट्या डिग्र्या वाटप सुरू आहेत. हेही पडसाद आता विरोधी पक्षाला मिळालेले आहेत. हेही वाक्य देशात काय काय घडत आहे, कोणाचा नाही ताळमेळ. आणि म्हणूनच एक चित्रपटाचं एक मी नाव सांगतो तुम्हाला, मरते दम तक. राजकुमारचा चित्रपट पाहिला. मरते दम तक मध्ये त्याने कसं काम केलं, त्यांचे काय डायलॉग होते ते एकदा तुम्ही पहा. नाहीतर मग आमचा मराठी चित्रपट पहा, दे दनादन. आता तुम्ही बोललात ना, तुम्हाला आमचे विद्यार्थी दे दनादन फटके मारणार आहेत. तुम्ही लोकप्रतिनिधी असलात तरी विद्यार्थ्यांना काय. म्हणून हे विश्लेषण करताना एक जबाबदार व्यक्तीनं, संसद सदस्याने काय बोलावं याच्यासाठी एक प्रशिक्षण वर्ग तुमच्यासाठी मोदी साहेबांनी घ्यायला पाहिजे. तुम्ही काय बोलायला पाहिजे. एक विशिष्ट संसदेमध्ये बोलण्याची औपचारिक फॉर्मॅलिटी असते. ती फॉर्मॅलिटी तुम्हाला पूर्ण करावी लागेल. आणि म्हणूनच सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नावर बोलताना तुम्हाला हुशारीनं वागण्याची गरज आहे. हेही सल्ला मी माझ्या ऍक्टिव्ह राजकारण या व्हिडिओच्या मार्फत कंगना राणौत तुम्हाला देतो आहे. तुमचं चुकतं आहे. आता तुमचं असं झालं, नाचता येईना अंगण वाकडं. तुम्हाला ना कुठं नाचता येतं तिथं. अंगण वाकडं कोण? संसद. संसदेत तुम्हाला नाचता येत नाही आता. आणि म्हणून सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नावर तुम्ही कधीही मुलाखत देत असताना किंवा संसदेत किंवा संसदेच्या बाहेर पत्रकारांशी मुलाखत देत असताना तुमचे एक एक शब्दाला 1,00,000 मुलाची किंमत असते. आणि 1,00,000 मुलाची किंमत देशाची सत्ता पलटू शकते. एवढा मोठा महान असा राजतज्ञ, राज्य कारभारातील अनेक अनुभव घेणारे शरद पवार तुमच्यापेक्षा कितीतरी अभ्यास, पण आज त्यांची परिस्थिती कशी आहे. आज कशी तुम्ही पहा. त्यावर मी स्पेशल बोलणार आहे नंतर. विद्यार्थ्यावर काय परिणाम झाला तुमच्या बोलण्याचा. जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने आंदोलन करत होते, विद्यार्थ्यावर होणारे परिणाम तुमच्यातले मी स्पष्ट करतो आहे. जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने खऱ्या मुद्द्यावर आंदोलन करतात. विद्यार्थी आंदोलन कधी करतात? देशात महागाई वाढली, पेपर लीक झाली. पेपर लीकचं आजच विधेयक पास झालं, आवाजी मतदान पास झालं. आता त्यात सदस्य समित्या नेमून आता किती पेपर फुटत नाही हे पाहणार आहेत. हे आता पुढे या
2024 मध्ये असं विधेयक आलं. त्या विधेयकानं काय केलं आपल्याला माहिती आहे. आता 2026च्या जुलै महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात आजच विधेयक मान्य झालं. आता यात येणारे अधिकारी कोण असणार, काय असणार, समिती असणार, आता सर्व आकडे समोर येतील आणि हे पुढच्या पेपर फुटीवर काय परिणाम करतात, काय शिक्षा देतात, का पेपर फुटतात किंवा नाही, याचा संपूर्ण सखोल अभ्यास करणार आहे. आणि त्या अभ्यासातून फास्ट ट्रॅक न्यायालय सुरू करणार आहे मोदी साहेब आणि त्यात सापडणाऱ्यांना सजा देणार आहेत. आता कोणती सजा मिळते हे नाही सांगता येत. आणि म्हणून तुम्ही विद्यार्थी बेरोजगार झाले, घरी जावं तर घरचे आई वडील बोलतात, शाळेत जावं तर शिकायला पैसा नाही, शिकलो तर नोकरी नाही, आम्ही डिग्र्या घेऊन फक्त गोल्ड डिग्र्या घेऊन फिरतो आहे या बाजारामध्ये, आम्हाला किंमत नाही, नोकरी मिळत नाही. आणि अशात पेपर फुटतात म्हणून आंदोलन झालं. मग असेच विद्यार्थी परिणाम झाल्यामुळे दहशतवादाकडे वळतात आणि दहशतवादी म्हणून चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली जंगलात जातात. का त्यांच्यावर हा परिणाम होतो तुमच्या बोलण्याचा आणि या राजकारणाचा. आणि म्हणून या मुद्द्यावर आता व्यक्तीवर गेली आहे. आता मुद्दे बाजूला झाले, चर्चा मुद्द्यावर आली. हे लोकशाहीसाठी चांगलं आहे का नाही? हे लोकशाहीसाठी अजिबात चांगलं नाही. या देशात लोकशाहीची व्याख्या अमेरिकेचे 16वे अध्यक्ष डॉक्टर अब्राहम लिंकन यांनी काय केली होती? लोकांनी लोकांचे लोकांकरता चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. बाय द पीपल फॉर द पीपल म्हटलं त्यांनी, which call is democracy. बाय द पीपल फॉर द पीपल, लोकांनी लोकांचे. आता लोकांनी तुम्हाला निवडणं, तुम्ही लोकांची प्रतिनिधी, तुमच्या लोकांसाठीच करून राहिले. तुमच्या समोर तुमचे विद्यार्थी, तुम्हाला सुद्धा एखादा मुलगा असेल, विद्यार्थी असेल, तर त्या मुलाच्या संदर्भामध्ये काय परिणाम होईल? एखाद्या वेळेस शिक्षक जर वर्गात बोलला तर तुम्ही ते शिक्षकाला भांडायला जाता आरटीआय ऍक्ट नुसार. इथं कोणी भांडायचं? आणि म्हणून राजकीय नेत्यांनी काय शिकण्याची गरज आहे? आज वाद झाला तर तो भाषा संशयित, वाद जर कुठे मुद्द्यावर झाला तर तो संशयित असावा. आणि याच वेळेस भाषा संशयित असावी. विरोधक जरी असले तरी त्यांचा अपमान करू नये. हे तुम्ही देवेंद्र फडणवीस कडून चांगलं शिका. कितीतरी विरोधक आहे त्यांना, पण ते त्यांच्या एका विशिष्ट प्रोटोकॉल मधून सर्व काम करतात. त्यांचं विरोधी बोलण्याचं कामच आहे, आपली सत्ता करण्याचं कामच आहे. संघर्ष होत नाही असं नाही, परंतु तुम्ही एक शब्द गटार बोलल्याबरोबर आता तुम्हाला त्या गटारात हे आमचे भावी विद्यार्थी लोटल्याशिवाय राहणार नाही, हे त्रिकाळबद्ध सत्य आहे. रचना आणि प्लॅनिंग सुरू झाली आणि म्हणूनच युवकाशी संवाद तुम्ही साधा, विशेषतः युवकाशी संवाद हा मार्ग असावा. संवाद करा. आता याच्यामध्ये 3 गोष्टी आहे. राजकीय भाषण मध्ये प्रकार वेगळे, खुल्या आम मध्ये सामान्य माणसाचं भाषण वेगळं असतं, एखाद्या कार्यक्रमातील भाषण वेगळं असतं, संसदेत केलेलं भाषण वेगळं असतं,
तुम्ही विद्यार्थ्याशी संवाद करत असताना कुठला आहे, कोणत्या गावचा आहे, काय शिकतो, काय आहे, तुझं ध्येय काय आहे, तुझ्यासाठी काही मदत करू लागते का? गरीब विद्यार्थ्याकडे पहा, एक दिवसाच्या जीवनाची सोय नाही त्याची, आणि तो मेरिट आहे. या पेपर लीक मुळे त्याला नोकरी नाही, आणि म्हणूनच मीडिया समोर भूमिका मांडणं वेगळं असतं. हा मीडिया नाही, आणि मीडियाने हा मुद्दा जर धरला ना, मूळ प्रश्न विद्यार्थ्याच्या मागणीचं काय आहे, मूळ प्रश्नांच्या मागणीचं काय आहे, याबाबत काय आहे त्याचे उत्तर आम्ही देणार आहोत. ही संघटना देणार आहेत. अभिजित दिप्ते, हे अभिजित दिप्ते यांचे इंस्टाग्राम मधले फोटो. मीडियावर हा प्रश्न उचलून धरला. मूळ प्रश्न काय आहे, तर विद्यार्थ्यांच्या मागण्याचं काय आहे, काय आमच्याशी चर्चा केली, काय मागण्या केल्या, त्याचं तुम्ही राजकीय विश्लेषण केलंय? अजिबात त्याचं तुम्ही राजकीय विश्लेषण न केल्यामुळं मला राजकीय निरपेक्ष विश्लेषण, ऍक्टिव्ह राजकारण यामधून सांगण्याची आता वेळ आलेली आहे. एकंदरीत तुम्ही मीडियांसमोर गेल्यानंतर तुमच्यावर चर्चा होणार आहे. तर निष्कर्ष एवढाच आहे माझ्या सांगण्याचा. या माझ्या ऍक्टिव्ह राजकारणातून युट्यूब चॅनल मार्फत आपणास एकच संदेश आहे. कंगना राणौत खासदार बीजेपीचा आहात, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात, आणि म्हणून जबाबदारीने पद मिळालं की जबाबदारीनं बोलावं लागतं. तुम्हाला माझा हा निष्कर्ष आहे, रिझल्ट माझा. तुम्हाला जबाबदारीनं पद मिळालं आहे, ते जबाबदारीनं बोला. याच्या बाबत कंगना यांना बाबतीत हा मोठा धडा आहे. धडा आहे म्हणजे एक पाठ आहे तुमच्यासाठी, हा लेसन आहे तुमच्यासाठी. तुम्ही जबाबदारीचं पद प्राप्त केलं आहे. आता तुम्ही बोलताना तुमच्या शब्दात जबाबदारी असो. आणि ही टीका दुसरी तिसरी कोणी केली नाही. तुमच्याच सेलिब्रिटी मधील राखी सावंत यांनी हे टीकात्मक परीक्षण करून सांगितलंय. राखी सावंत यांनी दाखवून दिलं की टीका कशी करावी. जर तुम्हाला टीका करायची असेल तर कशी करावायची, थेट हल्ला न करता मुद्दा मांडता आला पाहिजे. डायरेक्ट जाऊन हे करायचं नाही. वाघही सुद्धा झेप घेत असताना अगोदर तो 4 पावलं विचार करतो पहिला, मी झेप घेऊ का. आणि म्हणून विद्यार्थीच्या संदर्भामध्ये तुम्ही बेजबाबदारपणे शब्द प्रयोग केला. गटार हा चुकीचा शब्द प्रयोग केलेला आहे, आणि याचे उत्तर तुम्हाला मीडियाला द्यावा लागणार, सामाजिक संघटनांना द्यावा लागेल. तुम्हाला जे जे कोणी प्रश्न विचारतील त्या प्रश्नाच्या वेळेस तुम्ही अजूनही जरा थोडं भान ठेवून बोलत जा. आणि म्हणूनच थेट हल्ला कधीच करायचा नसतो, तर मुद्दा मांडायचा असतो, विश्लेषण करायचं असतं, आणि म्हणूनच हा वाद लवकर मिटतो. मग प्रश्न राहील आपले युवकांशी कसे बोलायचे, युवक नेत्यांचे प्रतिसाद कसे आहेत, हे सर्व तुम्हाला समजणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच मला राजकीय या विश्लेषणातून तुम्हाला काय वाटतं, मी तुम्हालाच कंगना प्रश्न विचारतो आणि तुम्हीच त्याचं उत्तर द्या. कंगनाचे वक्तव्य योग्य होते का? राखी सावंत न दिलेलं उत्तर योग्य वाटलं तर मला नक्की व्हिडिओ मध्ये कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. मित्रांनो,
ऍक्टिव्ह राजकारणाच्या मार्फत मी हा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद.